नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सब्जेक्ट. ANM फर्स्ट इयरसाठी आणि GNM फर्स्ट इयरसाठी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण आज अनुक्रमणिका म्हणजेच आपल्याला चॅप्टर कोणकोणते आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते कन्सेप्ट आहे ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया आरोग्य संकल्पना. तर आरोग्याची संकल्पना बघायची आपल्याला कम्युनिटीमध्ये. सर्वप्रथम त्याच्यामध्ये काय काय बघायला भेटणार आहे? आरोग्याच्या बदलत्या संकल्पना. तर काय काय बदलत्या संकल्पना आहे त्या बघायला भेटणार आहे. आरोग्याचे परिणाम काय होणार आहे आपल्यावरती. त्यानंतर आरोग्य स्थिती निर्णायक ठरणाऱ्या बाबी, आरोग्यावर परिणाम करणारे घटक समजून घ्या. त्यानंतर आरोग्य सेवेच्या पातळ्या. तर आरोग्य सेवेच्या कोणकोणत्या पातळ्या, त्या पातळ्या आणि प्राथमिक आरोग्य सेवा म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा. तर हे पण याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. खूप इम्पॉर्टंट आहे फर्स्ट हा चॅप्टर आणि हा सब्जेक्ट पण. तर त्याचबरोबर आपण काय बघणार, अजून आरोग्याची व्याख्या बघणारे, घटक बघणारे, महत्त्व बघणारे आणि परिचारिकेची भूमिका काय काय याच्यामध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर येतं सेकंड चॅप्टर. त्यानंतर बघणार आपण त्याच्यामध्ये समाजाचे आरोग्य वर्तन. तर आरोग्य वर्तन काय काय त्याच्यामध्ये काय बघणार बघा. लोकांना आरोग्य सेवा देणाऱ्याच्या आरोग्य संकल्पना, समाजाच्या समजुती, संस्कृतीच अनुसरून आरोग्याचे वर्तन कसे असावे हे तर आपण बघणारच आहोत. त्यानंतर नैतिक मूल्य कसे असावे आरोग्य कर्मचाऱ्याचे. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे समाजातील वर्तन कसे असावे. त्याचबरोबर गृहभेट, उद्देश, त्याची गृहभेटीचे उद्देश काय आहे, फायदे, तत्वे, नियोजन कसं करणार आहे आपण, त्याच्या पायऱ्या पण याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर गृहभेटीचे तत्व. तर गृहभेट आपण द्यायला गेल्यानंतर आपल्याकडे काय आहे, तंत्र कसं पाहिजे आपल्याकडे. त्यानंतर गृहभेट पेटीचे तंत्र. तर पेटी कशी यूज करायची, कशी हाताळायची ते आपल्याला माहीत पाहिजे. हा गृहभेटीचा क्वेश्चन 15 मार्काला विचारला जातो. आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. वरचा PSCचा पण 15 मार्काचा अपलोड केलेला आहे मी. व्यवस्थित कसे क्वेश्चन विचारलेले ते व्यवस्थित केलेले, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. जवळपास 2-2.5 हजार मुलांनी बघितलेले व्हिडिओ, हे खूप व्हायरल गेलेले, ते बघून घेऊ शकता तुम्ही. तसे पण सब्जेक्ट मी चॅप्टरमध्ये संपूर्ण समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर येतं थर्ड चॅप्टर आपला, आरोग्य समस्या व धोरणे. तर आरोग्य समस्या कोणकोणत्या असणार आहे आपल्यात बघू शकतो तुम्ही. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची लिस्ट पाठ करायची. त्याच्यामध्ये आता बघू, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम जवळपास भरपूर कार्यक्रम बघायला भेटणार आहे आपल्याला याच्यामध्ये. तर राष्ट्रीय आरोग्य समस्यांचे वर्गीकरण केलेले आहे. त्यानंतर वर्गीकरण आपल्याला त्याचा पण अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व धोरणातील होत जाणारा बदल. आता आरोग्य कार्यक्रमामध्ये आणि त्यांच्या धोरणामध्ये काय काय बदल होणार आहे, आपण हा बदल या चॅप्टरमध्ये बघायला भेटणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम. कीटकजन्य रोग कोणते असतात, जे कीटकामुळे होतात, इन्सेक्टमुळे होतात. हिवताप आहे, हत्ती रोग आहे, डेंग्यू, काळा आजार इत्यादी. तर हे आजार आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर येतं राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम म्हणजे ट्युबरक्युलोसिस. तर आपण हा कार्यक्रम सुद्धा याच्यामध्ये शिकायला भेटणार आहे. आणि 5 मार्काला एक कार्यक्रम विचारला जातो त्यामुळे करून ठेवणं गरजेचं असतं. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा देखील विचारला जातो. राष्ट्रीय लैंगिक आजार व एड्स नियंत्रण. लैंगिक आजारामध्ये भरपूर आहे, आपण ते पण बघणार आहे. आणि एड्स नियंत्रण पण कार्यक्रम असतो. एड्स कधी असतो, 1 डिसेंबर मे बी 1 डिसेंबरला असतो. आपण आता बघणार आहोत सविस्तरमध्ये चॅप्टर जेव्हा शिकू तेव्हा. राष्ट्रीय अतिसार नियंत्रण कार्यक्रम हा एक कार्यक्रम आहे. त्यानंतर असंसर्गजन्य आजारामध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि कर्करोग नियंत्रण म्हणजेच कॅन्सर आणि मानसिक आजार, मेंटल हेल्थचं. तर पोषक विषयक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, पोषक विषयक म्हणजे पोषक माह असतो लहान मुलांसाठी. त्यानंतर पर्यावरण व स्वच्छता विषयक कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि NRHM. राष्ट्रीय प्रसूती व प्रजनन आरोग्य कार्यक्रम. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची समाजात अंमलबजावणी कशी प्रकारे होते हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर आशाची 5 मार्काला पडली जाते, दरवर्षी विचारली जाते, त्यामुळे करून ठेवा. आशा किंवा अंगणवाडी किंवा ICDS कार्यक्रम. तर अंगणवाडीचं ICDS कार्यक्रम सेम लिहिलं उत्तर तरी मार्क भेटून जातात. आशाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे, जाऊन बघून घेऊ शकता. त्यानंतर दाई यांच्या जबाबदाऱ्या काय काय ते पण आपण या पाठात शिकणार आहोत. त्यानंतर येतं आरोग्य संस्था व संघटना. त्यामध्ये आरोग्य सेवा वितरण पद्धती, कशी सेवा वितरण पद्धती आहे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित. त्यानंतर उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय. आता आपण कमी पासून म्हणजे सब सेंटर ANMच्या
ANMच्या अंडर असतं. त्यानंतर PSCमध्ये GNM असतात. RH पण GNM असतात. नंतर रुग्णालय जिल्हा रुग्णालय तिथे आपल्याला मेट्रेन वगैरे कार्यरत असतात. मग वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच महाविद्यालय मोठी घाटी समजा म्हणता येईल आपल्याला व इतर. नंतर संदर्भ सेवा यंत्रणा. संदर्भ सेवा कुठे द्यावी, संदर्भ सेवा म्हणजे काय, त्याची डेफिनेशन ते 5 मार्काला विचारला जातो संदर्भ सेवेचा पण क्वेश्चन. त्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय संघटना, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय संघटना, स्वयंसेवी संघटना म्हणजेच NGO नाव ऐकलेलं असेल तुम्ही NGO, तर ते याला संघटना स्वयंसेवी संघटना असे म्हणतो आपण. त्यानंतर WHO, युनानी हे आपण बघणार आहोत, युनिसेफ वगैरे. त्यानंतर आरोग्य संघ. तर आरोग्य संघ म्हणजेच काय, ही संकल्पना आपल्याला क्लिअर करायची. त्यानंतर आरोग्य संघाची कार्य काय काय असतात, ANMच्या यांच्या वर्तवणुकीविषयी नियम काय काय, कशी वर्तवणूक पाहिजे. तर आपण आता फंडामेंटल ऑफ नर्सिंगमध्ये GNM फर्स्ट इयरच्या याच्यामध्ये सांगितलेले कशी पाहिजे, तिची कर्तव्य काय काय ते सर्व बघितलेले आपण, ते पण तुम्ही बघू शकता. आणि तसं पण आपण या चॅप्टरमध्ये पण आपण शिकवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर समुदायाची रचना. तर ग्रामीण समुदाय कसा आहे, त्यानंतर खेडे, शहरी समुदाय, झोपडपट्टी रचना, 73 आणि 74 घटना दुरुस्ती, पंचायत समिती, सामाजिक समूह काय काय. सामाजिक समूह 15 मार्काला विचारला जाणारा क्वेश्चन आहे. समुदायातील उपलब्ध सेवा, काय काय सेवा उपलब्ध आहे. त्यानंतर गतिमान समाजाची व्याख्या विचारली जाते. सामाजिक प्रक्रिया, ग्रामीण भागातील वेगवेगळ्या समूहाची आंतरक्रिया, पारंपरिक पद्धती, चालीरीती यांचा आरोग्यावर होणारा परिणाम, सामाजिक स्तरीकरण. तर याच्यामध्ये कुटुंब महत्त्वाचं आहे सर्वात जास्त, कुटुंब आणि विवाह. तर याच्यामध्ये कुटुंब विचारलं जातं. कुटुंबामध्ये 15 मार्काचा क्वेश्चन पण पडू शकतो GNMला, आणि ANMला पण कुटुंबाचा 5 मार्काला तरी पडू शकतो. त्यानंतर समाजाच्या गरजा शोधणे, काय काय गरजा. सर्वेक्षण 15 मार्काला विचारलं जातं किंवा 5 मार्काला विचारलं जातं. त्यामुळे सर्वेक्षण चांगल्या पद्धतीने करायचे. याच्यामध्ये सर्वेक्षणच महत्त्वाचं आहे. समाजाच्या गरजा शोधण्यासाठी आपण काय करणार आहे, सर्वेक्षण करणार आहे. मग सर्वेक्षण जाण्यापूर्वी कसं करणार आहे ते, आणि सामाजिक सर्वेक्षण कसं करणार आहे ते ह्याच्याबद्दल होतं. नंतर येतं संप्रेषण, म्हणजेच आपला संवाद. त्यामध्ये दृकश्राव्य साधने हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. संवादाचा व्हिडिओ अपलोड आहे. दृकश्राव्य साधने याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. तर गट, समूह, त्याच्यात जे इम्पॉर्टंट आहे तेच आपण शिकणार आहे. शिकवण्याचे पद्धती, तत्वे वगैरे हे नाही का GNMसाठी अत्यंत गरजेचं आहे, कारण हे खूप वेळ विचारलेले. तुम्ही प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर बघू शकता. त्याच्यामध्ये जे क्वेश्चन रिपीट झालेले तेच तुम्ही प्रिफर करा जास्त. आता ANM कर्मचाऱ्याच्या वर्तणूकबद्दल, संप्रेषणामध्ये जबाबदाऱ्या कशा कशा आहे. तर ही काही क्वेश्चन विचारले जात नाही गेले तरी पण आपण त्याला व्यवस्थित सविस्तर चॅप्टरमध्ये बघू. आता फक्त मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर समुपदेशन येतो. समुपदेशन 15 मार्काला विचारलं जातं, म्हणजे जातं ANM फर्स्ट इयरसाठी. तर हे चांगलं करून ठेवायचे, त्याच्या पायऱ्या वगैरे. त्यानंतर समाज आधारित पुनर्वसन बघायचं येतं. तर पुनर्वसन कुटुंबातील आता कोणाकोणाची पुनर्वसन आहे हे आपण बघणार आहोत. समाज व पुनर्वसन करण्याची संकल्पना. ही संकल्पना म्हणजेच काय, पुनर्वसन म्हणजेच काय. व्यक्ती, कुटुंब, समाजाला पुनर्वसनाविषयी शिक्षण देणे, पुनर्वसनाची गरज भासणाऱ्या आरोग्य समस्या, समाजातील उपलब्ध सोयी सुविधा. तर अशा पद्धतीने. नंतर प्रश्नपत्रिका व चार्ट. तर हे झाल्यानंतर आता कम्युनिटीची क्वेश्चन पेपर मी अपलोड केलेली आहे. GNMच्या विद्यार्थ्यांसाठी पण योग्य आहे. ती GNMचीच आहे. आता 2025मध्ये, म्हणजे याच 2 महिन्यापूर्वी झालेला पेपर तो असं नाही का GNMच्या विद्यार्थ्यांसाठीच कामी येणार आहे. ANMच्या विद्यार्थ्यांनी पण बघितला तरी हरकत नाही, कारण तीच क्वेश्चन आहे. ANMला पण तेच क्वेश्चन विचारलेली. 25मध्ये एक्झाम झालेली, तुम्ही क्वेश्चन पेपर बघू शकता. तेच क्वेश्चन पेपर विचारले जातात, कारण सब्जेक्ट एकच आहे ना, GNMला असो का ANMला असो. त्यामुळे ती क्वेश्चन पेपर तुम्ही ANMच्या विद्यार्थ्यांनी पण बघून घ्यावी चांगल्या प्रकारे, आणि उत्तर खूप व्यवस्थित नोट्स दिलेले आहे, प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि अजून काही बदल पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट करा. धन्यवाद.